अपडेट न्यूज. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ यवतमाळ शहरात आज भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. महिला सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत यवतमाळातील समस्त नारी शक्ती करणार आहे. पदयात्रेला आज बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी उत्सव मंगल कार्यालय अवधूतवाडी येथून दुपारी 4 वाजता प्रारंभ होणार असून शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे, अशी माहिती भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका शैला मिर्झापुरे यांनी दिली. नारी शक्ती वंदन विधेयक येत्या 18 एप्रिलला घोषित होत असल्यामुळे यवतमाळातील सर्व महिला शक्ती अतिशय उत्साहात आणि आनंदात आहेत. केंद्र सरकारच्या या विधेयकाला समर्थन दर्शवित 11 एप्रिलपासून ते 18 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन नारी शक्तीच्या वतीने होतं. यवतमाळमध्ये विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिला व्यक्तिमत्वांना भेटी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येतं. अनेक महिला पत्राच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतात. या विधेयकामुळे सामान्य गृहिणी ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील नारी शक्तीला सन्मान मिळणार आहे. आजपर्यंत महिला अनेक क्षेत्रात अग्रेसर होत्या, परंतु राजकीय क्षेत्रात त्यांची टक्केवारी कमी असल्यामुळे राजकारणात त्या फारशा सक्रिय नव्हत्या. परंतु नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नारी शक्तीचा सन्मान म्हणजेच देशाचा अभिमान, त्या दृष्टिकोनातूनच हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. इतिहासात पहिल्या वेळेस हा नवा अध्याय स्त्री सन्मानासाठी लिहिला गेला. नारी शक्ती वंदन विधेयकामुळे लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार असून महिलांच्या राजकीय सहभागाला नवे बळ मिळणार आहे. त्यामुळेच यवतमाळ नारी शक्तीने भव्य पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. या नारी शक्ती वंदन पदयात्रेत महिलांच्या विविध संस्था संघटनांनी यवतमाळकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नगरसेविका शैला मिर्झापुरे यांनी केलं. संपादक सय्यद मतीन. त्यांच्या वुमन एम्पॉवरमेंट रिझर्वेशन 33% वाढलेलं आहे. सोबतच आताचे रिझर्वेशन वाढल्यानंतर जे लोकसभाचे इलेक्शन्स राहतील, विधानसभाचे इलेक्शन, त्याच्यामध्ये महिलांना मोठा वाटा राहणार आहे. सशक्तीकरणच्या हिशोबाने आणि त्यांना राजकारणात एक चांगलं पाऊल आणि एक चांगल्या खंबीरपणे काम करता येईल, हा याचा माझा उद्देश आहे. त्यांच्यासाठी नारी म्हणून एक मोठा निर्णय आम्ही आज शासनाचा आहे. त्याकरिता हा आजचा पदयात्रेचा आमचा कार्यक्रम असणार आहे. त्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. समोरची जी माहिती आहे आम्ही शैला मिर्झापुरे देणार. काही नारी शक्ती विधेयकासंदर्भात यवतमाळात भाजप महिला आघाडीकडून जे कार्यक्रम होतात त्या संदर्भात काय माहिती आहे? नारी शक्ती वंदन विधेयक यामध्ये भाजपकडून कुठला कार्यक्रम आयोजित नाही, तर हे नारी शक्ती यवतमाळकडून ह्या कार्यक्रमाचे आयोजन आहे. यामध्ये 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत यवतमाळातील नारी शक्तीने हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळे त्यांनी उपक्रम त्यामध्ये घेतलेले आहेत. आज जी संध्याकाळी कार्यक्रम ते नेमकं काय कार्यक्रम आहे? आज 13 तारखेला यवतमाळ नारी शक्तीने भव्य पदयात्रा ठेवलेली आहे. नारी शक्ती वंदन विधेयक समर्थनार्थ ही पदयात्रा राहील. यामध्ये अनेक संस्था, संघटना, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील संपूर्ण महिला ते सामान्य गृहिणीपासून या पदयात्रेत समाविष्ट राहील. त्याचप्रमाणे या नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भात 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत जो उपक्रम राबविले जात आहेत, त्यामध्ये 11 तारखेला मिस कॉल देत आहे महिला आणि मोदीजींनी हे जे विधेयक आणलं आहे त्याबद्दल समर्थन करत आहे. त्यानंतर 12 तारखेला एकमेकींना भेटी देत आहे. ज्या कर्तृत्व नेतृत्व करण्याची ज्यांना संधी आहे पुढे, त्यांच्या भेटी घेऊन त्यांना अभिनंदन, त्यांना शुभेच्छा आणि सर्व महिला एकत्र येऊन हा आनंद व्यक्त करत आहे. त्यानंतर व्हिडिओज काढून त्या व्यक्त होत आहे की हे बिल किती चांगलं आहे त्यांच्यासाठी. त्यांना विधानसभेत, त्यांना पुढे राजकीय क्षेत्रात मोठमोठं नेतृत्व करण्याची संधी आहे, याचा आनंद त्यांना आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.